आज खूप दिवसानंतर आम्ही दोघीही निघालो आहोत मॉर्निंग वॉकला आणि खूप कमी दिवस असतात असे की जेव्हा चैत्राली सोबत असते आणि आजचा असा तिच्यासोबतचा मॉर्निंग वॉक घेऊन आल्याच्यानंतर लगेचच मी नाश्त्याला बनवायला घेतलं आणि नाश्त्यामध्ये आज बनवते आहे सँडविच. कारण की काल रात्री मी चटणी बनवली होती आणि रात्री काही सँडविच बनवणं झालंच नाही कारण पाणीपुरीने पोट भरून गेलं. आणि चला आता सँडविच गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत बघूया की आपलं पनीर कसं झालेलं आहे जे मी रात्री बनवलं होतं. आणि इतकं छान पनीर बनलं होतं ना, काय सांगू तुम्हाला, की मलाई पनीर असतं ना सेम टू सेम तसंच, पण बाहेरच्या पनीरपेक्षा खूप टेस्टी आणि हेल्दी असं हे पनीर बनलं होतं. आणि त्यासाठीच मी आता बाहेरून विकत आणायचं पनीर सोडून दिलेलं आहे आणि घरीच बनवायला चालू केलेलं आहे. आणि चला आता पटकन सँडविच टेस्ट करते आणि तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल हे सँडविच बघून. आणि सँडविच खाल्ल्याच्यानंतर लगेचच मी घेतलेली आहे चिकन बिर्याणी बनवायला. तर आज घरी बनणार होती चिकन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी बनवायला खूप जास्त वेळ लागतो आणि तोपर्यंत खूप सारी भूक लागून जाते आम्हाला. कारण की मी जास्त एक्सपर्ट नाही आहे हे सगळे पदार्थ बनवण्यामध्ये. आणि आता बरेच वेळा चिकन बिर्याणी बनवून बनवून आता कुठे मला ती जरा व्यवस्थित जमायला लागलेली आहे, म्हणजे असं मला तरी वाटत आहे. आणि म्हणूनच मग म्हटलं की चला आता सँडविच सकाळी सकाळी खाऊन घेऊया, म्हणजे दुपारपर्यंत आपल्याला तेवढाच भूक लागणार नाही, कमी भूक लागेल. कारण की खूप जास्त भूक लागून जाते मग आणि बिर्याणी बनवायला तर बराचसा वेळ जातो, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि चला आता हे चिकन 65सुद्धा बनवायचे होते, जे की चैत्रालीचे खूप जास्त फेवरेट आहे, ते सुद्धा बनवून घेतले. आणि लगेचच बिर्याणीसुद्धा झालेली आहे रेडी. टेस्टी आणि टेम्पटिंग अशी बिर्याणी रेडी झालेली आहे. आणि चला आता आम्ही ह्या बिर्याणीचा आस्वाद घेतो. आणि कोशिंबीर, छानपैकी चिकन बिर्याणी आणि साईडला असा तळलेला कांदा, तर तो आम्हाला असंच खायला आवडतो म्हणून मी साईडला ठेव